तर नमस्कार जळगावकर, आज आपण आलोय जळगाव जिल्ह्यातील कानडदा येथील महर्षी कण्व आश्रमात। हे त्रेतायुग पासून आहे। महर्षी कण्व ऋषी हे यांनी स्थापन केलेलं त्रेतायुग पासून आश्रम आहे। इथं त्रेतायुग मध्ये राम लक्ष्मण सीता ज्यावेळेस वनवास काळात होते ते इथे येऊन गेले। भारताला नाव पडलंय त्या भारताची ही जन्मभूमी आहे, राजा भरतांची। हे जे महादेव मंदिर आहे इथलं सिद्धेश्वर महादेव हे स्वयंभू आहे। इथं साक्षात भगवान शंकराची जी पिंड आहे ही स्वयंभू आहे। असे सांगतात की ही जी गुफा ही त्रेतायुगापासून आहे। हो, इथं तशीच आख्यायिका आहे की ह्या गुफा महर्षी कण्वांच्या त्रेतायुग पासून आहे, पण ह्या गुफा त्याच्याही अगोदरच्या गुफा आहेत। कारण ह्या कोणी कोरल्या काय कोरल्या तेही माहिती नाही, फक्त महर्षी कण्व या ठिकाणी साधना करायची, ध्यान साधना करायची, त्याच्यामुळे यांना महर्षी कण्वांच्या गुफा म्हटल्या जातात। या गुफेमध्ये असं कोणी गेलंय का? अगोदर जे जुने लोक होते, ऋषी मुनी किंवा गाय ही गेलेली आहे आणि जी गाय गेलेली आहे अशी आख्यायिका आहे की ती पंढरपूरला निघाली होती। तर आश्रमातून आपण आता सप्तशृंगी मातेच्या मंदिरात चाललोय। तर या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बोटने जावं लागतं। या ठिकाणी सप्तशृंगी माता ज्या दैत्या मागे लागली होती, ज्या राक्षसाचा वध करण्यासाठी, तर मोठ्या गडवर नाशिकवर जाण्याच्या अगोदर सप्तशृंगी माताने या स्थानावर त्या दैत्याचा हात छाटला होता आणि इथूनच त्याला मारण्याची सुरुवात झाली होती। सकाळपासून शूट केल्यानंतर अचानक पाऊस आल्याने आता खूप जास्त आम्ही ओलेचिंब झाले। तर आज आपण पहिलं कानडदा येथील महर्षी कण्व आश्रम भेटूया पुढच्या प्रवाहात। तोपर्यंत हर हर महादेव।